सिद्धाराम बिराजदार व्लॉग्स चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील सगळ्यात आधी। नमस्कार, जय शिवराय मित्रांनो, मी तुमचा भटक्या मित्र सिद्धाराम बिराजदार स्वागत करतो आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, ह्या व्हिडिओचा पहिला भाग पन्हाळगड आहे। जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसणार तर आधी तो व्हिडिओ बघा, नंतर हा व्हिडिओ बघा, म्हणजे एकंदरीत स्टार्ट टू एंड भटकंती तुम्हाला समजणं सोपं जाईल। मराठ्यांच्या देदीप्यमान इतिहासातील एक अचाट पराक्रमाचा साक्षीदार म्हणून किल्ले पावनगडला ओळखलं जातं आणि याच पावनगडाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत। तुम्ही मला फेसबुक इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करू शकता, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तो चेक करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। पन्हाळगडावरील बुरुजांच्या मालिकेतील दोन महत्त्वाचे बुरुज म्हणजे दुतोंडी व दौलती बुरुज। पन्हाळा न्यायालय इमारतीच्या मागील बाजूस तटालगत असणाऱ्या दुतोंडी बुरुजाला दोन्ही बाजूंनी वर जाता येते। पूर्णपणे दगडी बांधकामात हा बुरुज बनवला गेला आहे। या बुरुजांवरून उत्तरेकडील 25 ते 30 मैलाचा टापू पाहता येतो। या बुरुजांपासून काही अंतरावर आपणास आढळतो तो दौलती बुरुज। या बुरुजांवरून शत्रूची जेवढी खांडोळी केली जाई तेवढी ती राजाची दौलत समजली जाई, म्हणून या बुरुजाला दौलती बुरुज म्हणतात। या बुरुजांवरून खाली पाहिल्यास घनदाट जंगलाची जाणीव होते। तटबंदीवर ठराविक अंतराला बुरुज बांधण्यामागे त्यावेळची परिस्थिती कारणीभूत होती। येथून पहारा ठेवण्यास मदत होई। एखाद्या बुरुजावर लपतछपत येणारा शत्रू नजरेस पडल्यास तेथे गवताची गंजी पेटवली जाई। गडाखालून शत्रू येत असल्याचा हा संदेश दुसऱ्या बुरुजांवरील लोकांना समजे। सर्व बुरुजांवर अशा गंजी क्रमक्रमाने पेटत जाई आणि अवघ्या काही मिनिटातच संपूर्ण गडास याची माहिती होऊन मावळे लढण्यासाठी सज्ज होत असत। गेटमधून प्रवेश करताच आपल्याला मातीचा मार्ग दिसतो आणि हाच तो राजदिंडी मार्ग। आज्ञापत्रात असे लिहिले आहे की गडावर 2 मुख्य दरवाजे असावेत आणि या व्यतिरिक्त आणखीन दरवाजे असावेत की जे आणीबाणीच्या वेळी वापरता आले पाहिजेत। पूर्वी या ठिकाणी दिंडी दरवाजा होता, तो सध्या ढासळलेला अवस्थेत दिसतो। सोबतच तटबंदीचा भाग सुद्धा ढासळलेला आहे। 12 जुलै 1660 मुसळधार पावसाची रात्र। छत्रपती शिवाजी महाराज, बाजीप्रभू देशपांडे व 600 निवडक हातारबंद मावळ्यांसह महाराज याच मार्गाने विशाळगडावर गेले, म्हणून या मार्गाला राजदिंडी मार्ग असं म्हटलं जातं। शिवाजी महाराज पालखीमध्ये बसून विशाळगडास गेले असे अनेक इतिहासकारांचे म्हणणे आहे, मात्र सहकार्यांना त्रास न देण्याचा शिवरायांचा स्वभाव। जुन्या पालखांचे प्रचंड वजन, तुफान पाऊस, दलदल, विशाळगडापर्यंतचा मोठा पल्ला, मागून येणारे सिद्धी जोहरचे घोडदळ, शिवरायांची युद्धनीती आणि पुढे आलेला आणीबाणीचा प्रसंग या सर्वांचा विचार करता महाराज पालखीतून जाणे ही गोष्ट विचारी माणसाला पटणारी नाही। महाराजांनी वेढा फोडून जाण्यापुरता पालखीचा उपयोग केला असणार आणि ठराविक अंतरावर घोड्यावर स्वार होऊन विशाळगडाचा पल्ला पूर्ण केला असावा अशी परिस्थिती दर्शवते। मराठ्यांची अस्मिता 350 वर्षानंतर जागी झाली, खडबडून, प्रल्हादाच्या खांबाप्रमाणे कडकडून। विस्पारलेले नेत्र, उगारलेले हजारो सशस्त्र हात, पिंजारलेले आयाळ आणि आकाश पातळ घुमणारी होती त्यांची गर्जना, हर हर महादेव। संभाजीराजे यांची पत्नी येसाबाई व कन्या यांच्यासह दिलेरखानच्या तावडीतून सुटून पन्हाळगड गाठले। दिनांक 4 डिसेंबर 1669 रोजी छत्रपती शिवरायांना ही बातमी रायगडावर कळली। आपल्या पोटचा गोळा शंभू पन्हाळावर आहे हे कळताच महाराज पन्हाळगडावर आले। पितापुत्राची ही अखेरची भेट याच पवित्र ठिकाणी म्हणजेच कृष्णेश्वर लिंग या मंदिरात झाली। संभाजीराजे व राजाराम महाराजांना प्रदेशाची विभागणी याच पवित्र ठिकाणी श्री शंभू महादेवास साक्ष ठेवून झाली। या भेटीनंतर अवघ्या 4 महिन्यातच छत्रपती शिवाजीराजे, रयतेचे राजे, शांतपणे मृत्यूचे बोट धरून देवाघरी गेले। 3 एप्रिल 1680। या महादेव मंदिरातील पिंडीसाठी वापरण्यात आलेला शाळीग्राम एक विशिष्ट प्रकारचा आहे। तापमानामध्ये ज्याप्रमाणे बदल होईल त्याप्रमाणे या शाळीग्रामचा रंग बदलतो।
रंग बदलणारे पिंड अशी ही ओळख शंभू महादेवाची आहे. हे आहे धान्य कोठार. 1052 ते 1112 मध्ये भोजराजांनी गडाची तटबंदी बांधली. त्याचवेळी ही इमारत बांधण्यात आली. गडाचा हा बालेकिल्ला आहे. त्याला अंबरखाना असेही म्हणतात. बालेकिल्ला म्हणजे कोणत्याही गडावर गेल्यावर किल्ल्याच्या आतमध्ये एक छोटा किल्ला असतो, त्याला बालेकिल्ला म्हणतात. त्या ठिकाणी राजे राहतात, संपत्ती ठेवतात, त्यास बालेकिल्ला म्हणतात. संपूर्ण गड सुरक्षित राहावं यासाठी गडाला भक्कम तटबंदी बांधली जायची. तितकंच विशेष महत्त्व या बालेकिल्ल्याला दिलं जायचं. शत्रू सैन्यांनी किल्ला जिंकला म्हणजे किल्ला जिंकला नव्हे, त्यांना पुन्हा एकदा किल्ला जिंकावा लागायचा, तो हा बालेकिल्ला. त्यांना जी लूट करायची असते धान्याची, पैशाची, हत्याराची, ते या बालेकिल्ल्यात त्यांना मिळायचं. हा बालेकिल्ला 25 हेक्टरमध्ये आहे. एकदा भोजराजा संरक्षणासाठी तटबंदी बांधत होते, पण बांधलेली तटबंदी पुन्हा पुन्हा कोसळत होते. एक साधूंना विचारल्यावर सांगण्यात आलं की या तटबंदीपाशी एका मनुष्याचा बळी द्यावा लागेल, तेव्हा ती तटबंदी उभी राहील. राजा भोज चिंतेत पडले की स्वतःहून कोण बळी देणार. त्यासाठी गावात दवंडी पिटवली गेली. खुजूरपेठ नावाचे एक गाव होते, तेथे गंगुतेली नावाची स्त्री होती. ती बळी द्यायला तयार झाली, परंतु गरोदर असल्याने बाळणपणाचे दिवस जवळ आले होते. बाळाचे तोंड पाहायची तिची इच्छा होती. गंगुतेलीसाठी स्वतंत्र खोली बांधून तिला तिथे ठेवण्यात आलं. काही दिवसानंतर तिने बाळाला जन्म दिले. बाळासोबत बळी जायचे ठरवले. तेव्हा दोघांच्याही त्या ठिकाणी बळी देण्यात आलं. तेव्हा म्हण पडली, कहाँ राजा भोज और कहाँ गंगुतेली. धान्याचे हे 3 कोठार आहेत, गंगा, यमुना, सरस्वती. धान्य गडाखालून गडावर आणलं जायचं. इमारतीचे दरवाजे बंद असायचे. गाठोड्यातून सुट्ट करून टोपलीच्या साह्याने इमारतीवर असलेल्या या खिडकीतून धान्य आत ओतलं जायचं. 25,000 खिंडी धान्य यामध्ये साठवले जात होते. एक खिंडी 20 पोत्यांची असते. असे 5 लाख पोती धान्य या कोठारामध्ये साठवले जायचे. अंबरखानाच्या बाजूलाच 1052 रोजी भोजराजांनी बांधलेला महाराजांचा राजवाडा होता. इंग्रज ज्यावेळी 4 दरवाजा तोडून गडावर आले, इंग्रजांना वाटलं की पूर्वी राजे महाराजे गुप्तधन जमिनीत पुरून ठेवायचे. राजवाड्याच्या खाली काही संपत्ती असेल या विचाराने राजवाडा उद्ध्वस्त केले, पण त्यांना संपत्ती भेटली नाही. दर्गालगतच साधोबा तळे दिसते. तळ्यापासून सरळ गेले असता पराशर आश्रम आहे. पराशर मुनींनी आपली पत्नी सत्यवतीसह तपश्चर्या कालावधीत आश्रम स्थापन केला होता. तोच हा पराशर आश्रम, अर्थात हरिहरेश्वर मंदिर. येथेच कृष्ण निवारण तीर्थ होते. विठ्ठल मंदिर व पराशर आश्रम या मार्गात पराशर मुनींनी सिद्धकुंड तयार केले होते. यालाच आज सिद्धबाव असेही म्हणतात. पराशर आश्रमाच्या उजव्या बाजूला नागझरी तीर्थ आहे. पराशर मुनींच्या तपश्चर्येमुळे संतप्त झालेल्या नागांनी पन्हाळगडावरील सर्व स्नानसंध्या करणारी पाण्याची ठिकाणं आटवली. ही गोष्ट पराशर मुनींच्या लक्षात आल्यावर नागांना शाप न देता अभय दिले. यामुळे नागांनी पाताळगंगा नदीचा एक झरा पराशरांना दान केला. ते हे नागझरा तीर्थ. यामुळे 32 शिराळा येथे नागपंचमीचा उत्सव होतो. मोगलकालीन अरबी शिलालेखात म्हटले आहे की जोवर हे जग नष्ट होणार नाही तोपर्यंत हा ईश्वरी झरा अखंड वाहत राहणार आहे. अखंड जांभ्या दगडात 5 टप्प्यांनी खोदकाम करून उन्हाच्या लाहीमध्येही शीतगृहाची जाणीव करून देणारी पन्हाळगडातील वातानुकूलित गुहा म्हणजे पराशर गुहा. पन्हाळगडावर बराच काळ पराशर ऋषींचे वास्तव्य होते. त्यांनी या गुहेमध्ये ध्यानधारणा केली. बाहेरून एकच पण आतमध्ये 5 खोल्या असणारी अशी ही गुहा 7 फूट उंच, 8 फूट रुंद, 40 फूट लांब अशी या गुहेची रचना आहे. सर्वात आतील खोलीत
6 फूट खोल तपश्चर्येसाठी जागा आहे. याच ठिकाणी मोरोपंतांनी प्राथमिक काव्ये लिहिली असल्याचे म्हटले जाते. या गुहेचे वैशिष्ट्य म्हणजे छताला कोणत्याही साहित्याचा आधार न घेता खोदकाम केली असून तुफान पावसातही गुहेमध्ये पाणी पाझरत नाही. ऋषीमुनींच्या तपश्चर्येसाठी अगदी हवा तसा एकांत या गुहेमध्ये मिळतो. पहिल्या व दुसऱ्या खोलीतील जांभ्या दगडाला आकार देऊन बैठक व्यवस्था केली आहे. वाघाच्या जबड्याप्रमाणे दिसणाऱ्या गुहेतील पहिल्या खोलीत प्रवेश करण्यास अनेक धाडसी धजत नाहीत. ध्यानस्थ बसलेल्या व्यक्तीस बाहेरील गोंगाटाचा कोणताही त्रास जाणवू नये याची पुरेपूर दक्षता गुहा खोदणाऱ्याने घेतल्याचे दिसते. या गुहेशेजारी गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचा बंगला आहे. येथून पुढे जाणारा रस्ता पावनगडाकडे जातो. याच्या शेजारी कोल्हापूर आकाशवाणी केंद्राचा मनोरा आहे. पन्हाळगडाचे खूप आधीचे नाव पन्नगालय असे होते. पन्नग म्हणजे सर्प आणि आलय म्हणजे घर. येथे त्यावेळी खूप सर्प असल्याचा पुरावा आढळतो. पराशर मुनींनी येथे तपश्चर्या केली म्हणून पन्हाळ्याचे नाव पूर्वी पराशर आश्रम होते. या ठिकाणी अनेक तळी आहेत. यामध्ये फुलणाऱ्या कमळांमुळे याला शिवकालीन संस्कृत काव्यात याचा उल्लेख पर्णालदुर्ग पर्णालका असा केला आहे. ब्रह्मदेवाने जीवनिर्मितीसाठी स्वभार्यासह येथे तपश्चर्या केली म्हणून यास ब्रह्मशैल म्हटले जाईल. आदिलशाहीत मुस्लिम अंमलाखाली असताना हा दुर्ग शहानबी दुर्ग म्हणून ओळखले जात असे. पण शिवरायांनी प्रथम 28 नोव्हेंबर 1659 रोजी हा गड घेताच यास पन्हाळगड असे नाव ठेवले. आपण आजपर्यंत पाहत आलो ते पाण्याची विहीर, परंतु आपण कल्पना सुद्धा केली नसेल अशी विहीर म्हणजे पावनगड येथील तुपाची विहीर. पूर्वीच्या काळी अन्नधान्य, संपत्ती व तूप या स्वरूपात कर वसूल केला जात असे. यातून गोळा झालेले तूप एका बंदिस्त छोट्याशा विहिरीत साठवून ठेवले जाई. या तुपाचा वापर लढाईत तलवारीच्या घावाने जखमी होणाऱ्या सैनिकांची जखम भरून येण्यासाठी औषध म्हणून केला जाई. जास्त काळ साठवलेल्या यात औषधी तुपाचा गुणधर्माचा वापर करून ते तूप जखमेवर लावले जाई. तूप जितके जुने तितके ते अधिक औषधी. त्यामुळे जखम लवकर भरून सैनिक पुन्हा नव्या जोमाने लढण्यास सज्ज होई. शिवरायांसारखा हुबेहूब दिसणारा वीर शिवाकाशीत ज्याप्रमाणे त्यांच्या मदतीला धावून आला, त्याचप्रमाणे वेळोवेळी पन्हाळगडाच्या मदतीला धावून येणारा पन्हाळ्याचा जुळा भाऊ म्हणजेच किल्ले पावनगड. कोल्हापूरकडून पन्हाळगडाकडे येताना पन्हाळ्यासारखाच भासणारा किल्ला आपल्या दृष्टीत पडतो. त्यास पावनगड, पवित्रगड म्हणतात. पन्हाळगडाच्या सुमारे 3 किलोमीटर अंतरावर सह्याद्रीच्या फाट्यावर हा गड आहे. पन्हाळगड व पावनगडाच्या आकारामध्ये भिन्नता आहे. पन्हाळगड व पावनगडाच्या मध्ये खोल दरी निर्माण झाल्याने हे दोन्ही गड वेगवेगळे झाले. गडाची रचना पूर्णपणे नैसर्गिक असून चहूबाजूनी घनदाट झाडी आहेत. पूर्वी या गडावर येण्यास पश्चिम बाजूने 2 मोठे दरवाजे होते. ते दरवाजे 1844च्या बंडाच्या वेळी पाडण्यात आले. त्याचवेळी किल्ल्याची तटबंदीही पाडण्यात आली. पन्हाळगड व पावनगड यांच्यामध्ये ही जागा आहे, तिला मार्तंड असे म्हणतात. पन्हाळगड हस्तगत करण्यासाठी येणाऱ्या काही शत्रूंना नेमका पन्हाळगड कोणता हे माहीत नसल्याने ते पावनगडास पन्हाळगड समजून हल्ला करून हस्तगत करत. नंतर त्यांना हा पन्हाळगड नसून पावनगड आहे हे समजे. या चढाईमध्ये शत्रू सैन्यांची ताकद वाया जाऊन ते पुन्हा पन्हाळा घेण्यास वाटचाल करीत असत. छान होता तुमच्यावर फिरणारा अनुभव. बरं वाटलं मला बघून. मला असं वाटलं की मी पर्यटकांबरोबर फिरतोय, एक मित्रांबरोबर फिरतोय असं वाटलं. आणि तुमचा पण खूप छान प्रतिसाद मिळाला. एवढं चहा वगैरे आपण घेतला, एवढे किल्ले वगैरे बघितलेत आणि तुमची आवड बघून मला पण सांगायची आहे की इच्छा म्हणजे झाली एवढी. छान वाटलं तुमच्याबरोबर फिरून मला. भटकंतीचा विचार करायला गेला तर भरपूर अशी फिरण्यासारखी गोष्टी आहेत, परंतु काही जणांनी आवड वेगवेगळे असतात. जसं तुला सिद्धाराम की गडकिल्ल्यांची आवड जास्त झाली आहे, तसेच मलाही गडकिल्ल्यांची जास्त आवड आहे. तुझ्यासोबत येऊन एक महत्त्वाचा अनुभव भेटला की काही गोष्टी अनुभवण्यापेक्षा स्वतःहून सातत्याने पाहिलेल्या ते महत्त्वाचे असतात. तर तुझ्यामुळे मला हे अनुभव भेटल्याबद्दल मला तुझ्या आभार मानावे लागेल. पहिला सोबत आपले ऋतिक भाऊ आपल्याला मदतीला भेटले, कारण त्यांचा अनुभव जसा व्हिडिओ शूट कसा करतात, त्यांनी फोटो काढू शकतात, परंतु त्याच्या किल्ल्यांची माहिती कशी घ्यावी हे त्यांच्याकडे मला शिकायला भेटलं. त्यामुळे धन्यवाद त्यांचेही. परत आमचे इरफान भाऊंचे पण खूप खूप आभार आहेत. नाही, आपण ते आभार मानणं तितकंच कमी आहे, कारण एक मित्र भेटलेला आपल्याला
किंवा एक भाऊ भेटलेला आहे आपल्याला नव्याने. भावासारखा मित्र म्हटलं तर खूप होईल, कारण त्यानं भरपूर अशी माहिती दिली आपल्याला जी अजूनपर्यंत कोणत्याही गाईडने कोणी एवढी माहिती दिली नसणार गडकिल्ल्यांच्याबद्दल. ती माहिती त्यांनी दिलेली आहे. आज मला कामावर सुट्टी मिळत नसताना पण मी सुट्टी घेऊन आलो. परत असं वाटलं की मला आज कुठं तर मी माझं मन भारावून गेले असं वाटले मला. आज कुठं तर मी ह्याच्यात आहे असं वाटले आणि एकदम मस्त मस्त वाटले. तुमचा प्रतिसाद ते बघितला, एकदम खूप मस्त वाटलं. ऋतिक काय एकदमच फोटोशूट व्हिडिओ मस्त करतोय. त्याला त्याची आवड आहे आणि त्या आवडीचा तो एक दिवस ते नक्की फायदा करणार. ज्याने पन्हाळगड पावनगडाबद्दल सुंदर माहिती दिली अशा इरफान दादाचे आम्ही आभार मानून परतीच्या प्रवासाला निघालो. मित्रांनो, आजचा दिवस माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय दिवस आहे. कोल्हापुरातील आम्ही आजवर 10 किल्ले फिरलो आणि हा पन्हाळगड 10वा किल्ला. आणि याच जन्मात छत्रपती शिवरायांचे 350 किल्ले जर फिरलो तर महाराष्ट्रात जन्मल्याचं सार्थक समजेल. ही भटकंती कशी वाटली जरूर सांगा. भेटूया पुढच्या भागात असाच एक नवीन किल्ला आणि छत्रपती शिवरायांचा इतिहास घेऊन.